होतं, यंग मुलगा एकदम, आय बिलीव्ह आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. मी पाहिलं त्या आईची काय व्याकुळता होती. त्याला जसंही टेस्ट करून आणलं, पहिला आई समोर गेली, एकदम तरुण मुलगा, आय बिलीव्ह 22-23 वर्ष असेल सर, राईट. उठले ते लगेच वरचं काम त्याला छान पैकी, जसं लहान बाळाला आपण बघितल्या पापा घेतो ना त्याचा, तेवढं प्रेमळपणानं ती आई करत होती. ताईने उल्लेख केला की नेमकं काही गोष्टी जे आपले जे तरुण आहेत कशाच्या तरी ऍडिक्शन मध्ये असल्यामुळे अशा गोष्टी वारंवार आता घडणार पण. एवढ्या कमी वयामध्ये असे अटॅक वगैरे येणं, अटॅक होणं वेगळं, अटॅक येणं वेगळं. हे कशाचं काय कारण, कुठेतरी आपल्या सवयी जे बदलत आहेत, आपल्या राहणीमानातल्या असू द्यात, आपल्या खाण्यापिण्यातल्या असू द्यात, त्या सवयीमुळे होत आहे. मोबाईलचा उल्लेख केला, आज आपण पार्टी द्यायला लागलो, कुठेतरी ते मोबाईल थोडा बाजूला पडावा. आम्ही पण मोबाईल देतो मुलांच्या हातामध्ये, माझा 10 वर्षाचा मुलगा आहे, पण टाइम लावून 20 मिनिट्स ओनली, 2020. आणि ही सवय मागच्या 3-4 वर्षापासून, बरं का, 20च्या पुढे आकडा जातच नाही, कारण त्याला तेव्हाच आम्ही पाहिलं 2020. म्हणजे थोडं टाइम लिमिट आपण केलं, हळूहळू त्याला मग इतर गोष्टीमध्ये एंगेज करता येतं. टीव्ही सुद्धा तुम्ही पाहत असाल, टीव्हीला सुद्धा एक टाइम सेट करून ठेवणार, राईट. आणि या पाठीचा चांगला उपयोग करण्यासाठी इथे जे काय आता आय बिलीव्ह ताई आहेत तिथे, खूप चांगलं त्यांनी मुलांसाठी वगैरे जे आहेत अंगणवाडीच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य करतायत. तर त्या अंगणवाडीपर्यंत आपल्याला त्यांना बसवणं, त्यांना अजून काही सुविधा जर लागत असेल, ऍडव्हान्समेंट ट्रेनिंग लागत असेल, बप्पाजी सुनीलजी फ्रॉम अवर आई सेंटर, विदाउट टेकिंग अ सिंगल पेनी आम्ही त्यांना अजून ऍडव्हान्समेंट करण्यासाठी ट्रेनिंग देऊ. अजून कोणी इच्छुक आहे तुमच्यापैकी ज्यांचं चांगलं एज्युकेशन झालेलं आहे, शिक्षण चांगलं झालेलं आहे, 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, अजून काही स्पेशलायझेशन जर असेल आणि ज्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा समाज कार्यामध्ये स्वतःला झोकून देऊन काहीतरी कार्य करण्याची, स्वतःची ओळख बनवायची इच्छा असेल, कोणी आहेत आपल्यापैकी ज्यांना स्वतःची एक वेगळी इमेज, आयडेंटिटी तयार करायची, जसं की आज आमचे अँबिशियस लीडर आहेत अस्मिताजी, स्वतःची एक वेगळी ओळख बनवलेली आहे, राईट. आज त्यांच्याकडे आपण एवढं, आम्ही त्यांचं नावामध्ये म्हणलं अँबिशियस. अँबिशियस मीन्स, येस प्लीज, अँबिशियस, हू कॅन टेल अँबिशियस मीन्स? वैभवशाली. फक्त सरच सांगतायत, काय म्हणता येईल? महत्वाकांक्षी, राईट. आपल्याकडे महत्वाकांक्षा असायला पाहिजे. ही सगळी अँबिशियस पर्सनॅलिटीज होती आणि त्यांच्या त्या महत्वाकांक्षेमुळे आज आपण सर्वजण आहोत. असे अस्मिता जे आहेत, आज त्यांनी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यामध्ये अजून सुपर स्पेशलायझेशन करण्यासाठी सुद्धा, ज्यांचं लंडन सारख्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं होतं. कुठे? लंडन. आपण बाबासाहेब म्हणले की लंडन आपल्याला आठवतं. कालच्या 6 डिसेंबरच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो, तिथं होतं की बाबा साहब कौन है, वो लंडन वालों से जाकर पूछो म्हणून लागला, कि बाबा साहब क्या है, पाकिस्तान वालों से पूछो. बाबा साहब क्या है, पण आपल्याला आपल्याच घरामध्ये बाबासाहेबांचे फोटोज आहेत, पण बाबासाहेब नेमकं आहेत काय हे समजून घ्यायला थोडासा आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. आणि हे पाठ्यपुस्तकातून नक्कीच शक्य आहे. आय बिलीव्ह खूप थोडा उशीर होत आहे, जसं ताईने म्हणलं, स्पेशली असं काही टार्गेट करून जर आपण जर घेत राहिलो कार्यक्रम आणि वेळोवेळी तुम्ही जर वेळ जर दिला, त्या लहान वयापासूनच आपण क्रांती घडवू शकतो. कारण जे मोठे झालेले आहेत, आता कसं म्हणतोच नाही, शिंग फुटल्यावर काही गोष्टी आपल्याला देता येत नाहीत, आणि जितक्या तरुण वयामध्ये असतील ते घेता पण येतील, त्यांना बाउल्ड करता येतं. बट आय बिलीव्ह सगळ्यांनी जर आज भारतीय संविधान जे आहे, ज्याचा आपण 75वा भारतीय संविधानाचं इव्हन प्रजासत्ताक दिनाचं वर्ष म्हणून साजरी करत आहोत, प्रत्येकाने जर अंगीकारलं, वाचलं, तर डेफिनेटली आपले मॅक्सिमम प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारे आहेत. बाबासाहेबांनी सगळ्या तरतुदी आपल्यासाठी करून ठेवलेत. अगदी जिथं आपल्याला 10 रुपयामध्ये, 100 रुपयामध्ये, 200 रुपयामध्ये, 2000 मध्ये ऍडमिशन भेटतं, त्या कोर्सची किमती मात्र लाखो करोडोमध्ये पण आहे. आज फॉरेन मध्ये जर गेला अस्मिता, किती आपल्याला पैसे लागणार आहेत, राईट. आणि एवढे पैसे जमा करायचे म्हणून आपल्यासारख्यांकडून शक्य आहे का? देऊन देऊन आपण किती 10, 20, 50, 100, 200, 1000, ओके, सरांसारखे व्यक्ती आहेत 2000, 5000, 10000, याच्यापेक्षा जास्त नाही करू शकत. पप्पाजी, आपण कालच्या याच्यामध्ये सोमनाथजीला आपण जे केलं, तो वडार समाजाचा व्यक्ती, आज माझा खूप क्लासमेट, आम्ही समाजाचं कधी नाव घेतलं होतं, फक्त ते कुठेतरी उल्लेख व्हावा म्हणून.
कारण आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, सगळे आपण एकच आहोत. त्यामुळं समाज हा आपण सगळे एकच आहोत, समाजातीलच घटक आहोत. माझा एक मित्र आज तो डॉक्टरेट आहे. एकत्र आम्ही गोट्या खेळायचो. ओके, गोट्या खेळत असताना आम्ही म्हणायचो अरे काय शाळा वगैरे. त्याची आई ते दगड फोडायची, गिट्टी वगैरे म्हणतोच ना. ओके, पण शिकवायला मात्र कमी केलं. मग आम्ही हे गोट्या वगैरे खेळणं, क्रिकेट खेळणं थोडं कमी करत करत आता आज बघत बघत तो डॉक्टरेट झाला. सोमनाथजी बद्दल आम्ही ज्यावेळेस ऐकलं की ऍडव्होकेट लॉचं शिक्षण घेणारा स्टुडंट बाबासाहेबांच्या विचाराने इतका प्रेरित झाला. आज हे सगळे बाबासाहेब